चला मग जावा सावकाश. काय तुम्ही पण आम्ही काय ट्रेनने येणार, आम्हाला कोण येणार नाही आहे. ट्रेनच जायचं ना आपण. चालेल भेटू उद्या सकाळी उठणार आहे आपला. बघूया कसं व्हायचं. ट्रेन आहेत ना. चालेल चालेल. तर मंडळी हे आता निघालेत आम्हाला. रडू नका. ते असंच माझं काय गेलं डोळ्यात काहीतरी म्हणून. ठीक आहे चौकात जावा. तर आपण चाललो आहे आता. कुठे चाललो आहे? वाड्याशी चाललो आहे. म्हणजे इकडे मळा वगैरे आहे ना सर, तिकडे चाललो आहे आम्ही आणि श्याम, निक्या, विलास आणि बेगम साहेब निघालेत. हां जावा सावकाश. परत एकदा फोन बिन करा रात्री. आपण नेटवर्क आहे तिकडं? नेटवर्क आहे ना? आम्हाला नेटवर्क आहे तिकडं. चला तर मंडळी चला. होय होय संडे करते भेटू. कशा सर्व मजेत ना मंडळी? मजेत राहायला पाहिजे. परत एकदा गावाकडच्या व्हिडिओ, श्यामच्या गावाकडच्या. तर इकडे मळा मस्त आहे. बाबांचा मळा, ते बाबा होते ना यांचा मळा इकडे, सरपंचांचा मळा. अच्छा वाड्यावर इकडे जायचं आहे. इकडे मंदिरात आपण गेलो लास्ट व्हिडिओमध्ये, पोरांसोबत मजा केली ते तिकडे. आणि इकडं माळ्यावर जातो आहे. हे अडवी. अरे अजून झोडायचं आहे. डोंबे आंबे आहेत अजून तशाच्या बघा. तुमच्याकडे अशा मोठ्या नसतात? काय आमच्याकडे एवढ्या नाही आता. आणि जरी हे असलं ना अडवीर असली तर ह्या लोंब्यावाल्या नाही, मध्ये पेंडे आणतात दुसरे. हां आमच्या इकडे क्रिकेटचा मैदान असतो. अच्छा एवढा बघा. पावटा झालाय काय यावर्षी? मूग आहे. मूग आहे. अच्छा आमडोशी गाव बराच मोठा. आपण फिरलो तेवढं की अजून आहे? आपण कुठे फिरलो गावात? नाही मंदिरापर्यंतच गेलो ना. अच्छा 350 घर आहेत. 350? मोठं गाव आहे. असं जंगलात फिरायला कुठं चाललो असं वाटतंय आता. लांबलंच आहे. पाणी असेल रे इकडे पावसाळ्यात भरपूर. उपलाट असतं काय? हा मूग आहे. हां हां हे बघा मुगाचे शेंगा लागले आहेत. हा मूग आहे. इकडे ह्याचं नाव काय म्हणाले फुलाचं? ताग. हे ताग आहे. हे गुरांना चारा म्हणून वापरला जातो. आणि ह्याच्यात पण मूगच आहे. मूग पावटा भरपूर आहे इकडं. संध्याकाळचे 5:45 वाजलेत. सूर्य आता तिकडे कोपऱ्यात चालला आहे. डोंगराच्या पलीकडे जातील थोडं 6 वाजता, कारण आता संध्याकाळ लवकर होत आहे. अच्छा ही मटकी. बारीक पाला आहे. ही मटकी आहे. मटकीचं झाड पहिल्यांदा बघतोय. तुम्ही पण बघून घ्या. ही आहे ना ही मटकी. लागलेत ना, ही आहे मटकी. मटकी कधी लावलीच ना आयुष्यात तर काय समजेल. मीठ टाकून मुगाच्या शेंगा भाजून खायच्या, भारी लागतात. खाऊया काहीतरी आता. हा पोपटीत वापरतो तो भांबोडा. हा बघा. आणि इकडे ॲक्च्युली कसं आहे, या पट्ट्याला रायगड पट्ट्याला पोपटी भरपूर फेमस आहे. रत्नागिरी साईडला करतात पण कमी करतात. काय टेपरा गावाकडचं निवडून भरपूर मोठा आहे. वरती बघत चाललो होतो. पुरसा आहे ना? हां पुरसा आहे. हे पण गेलं बिलात. नाही बिलात नाही. पुरसा वाटतं. पुरसा होता की घोणस सारखा होता? एवढाच होता. इकडे इथं गेला. ह्याच्यात गेला. दिसत नाही आता. गेला सर बिलात. बरं ना? हां त्याच्यातच गेला. तिकडेच गेला. गेला बिलात गेला तो. शीप त्याच टायमाला रस्त्यावर लक्ष दिलं. लक्ष द्या म्हणून इथं गेला बिळात गेला तो. गावाकडे असतो ना शान, तर मी नेहमी सांगतो पाय खाली बघत चला. पुरसं होतं वाटतं मगाशी. वाचलो मजबूत. भाई मला होता फटका. तर पुढचा पाय पडणारच होता ना. एवढा अंतर माझं लक्ष गेला. पेटी वाजली असती तर श्यामच्या पप्पांना पहिल्यांदाच भेटणार आहे. म्हणजे आईला तर आता काय ओळख झाली आता दुपारपासून. अच्छा हे तुमचं शेत झालं चालू. इकडच्या अजून चवळी लहान आहे ना थोडी. तो मग तिकडे आवरा आहे, पावटा आहे. अच्छा पलीकडे पावटा आहे. काय म्हणतात त्याला? आवरा. आवरा. अच्छा ही भेंडी मुळा पण आहे मध्ये मध्ये. मुळा पण. तर आपण आलो आता श्यामच्या मळ्यावर. इकडे हे आलूवडीचे पानं.
वांगी आणि टोमॅटो सगळं आहे. काय पाहिजे बोला, सगळं आहे आपल्याकडे आता. हा परत आवरा पावटा. कुठं खाली, कुठं खाली होय काय? आमचे पप्पा नमस्कार का पाणी देऊ सोडत आहे. हे सर्जा राजा काय नावं ठेवली हो? नाही ना मग सर्जा राजा होय काय? धुतला वाटतं त्याला. तो गावठी आहे तिकडं. तो गावठी तो पण शर्यतीचा आहे. तो शर्यतीचा आहे. हाकललेला आहे बरं जरा. नंबरातला बैल आहे तो. अच्छा. आमचा नाही दुसरा. घाबरू नको रे बुवा, मला भीती वाटते ना. पाणी आता चवलीला सोडलं काय? अरे ही मटकी कशी आहे माहिती आहे? एक रताळी असतात त्या रताळीच्या पानासारखे आहेत. होय होय ही मटकी सेम रताळी. घराच्या पाठी वंडा आहे तर तुम्ही बघितलं असतील तर रताळ्यासारखंच आहे. पण रताळीचं कसं असतं तिथल्या तिथंच वाढत जातात. हे जरा कमी आहे. हे पानं छोटी आहेत, एवढी मोठी नाही आहेत. शेती आणि हा इथं वाडा. हां बस 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 राहू दे. हाईट सेम आहे बहुतेक होय तर हा 2 वर्षाचा आणि 1 वर्षाचा ना. 2 वर्षाचा वाला बघ मस्त उभा आहे. हे बघ दोघं आले. हे पण सर्जा राजा आहे. हे ॲक्टिव्ह आहेत रे. हे पण ॲक्टिव्ह आहेत. चप्पल हातबीत लागेल नाही नवीन आहे. खेळायचं मन आहे त्यांचं. शिपण्या अरे ते एकत्र बाहेर राहतात. ते इथंच असतात, घरात नाही नेत त्यांना, बांधून ठेवतो. इथंच राहतात काय? आतमध्ये चाय बनते आता. शेतामधली चहा. आज शेतामधली चहा प्यायची. डुकरं येतात, वाट लावत असतील मला. कोण नसेल तर भाजी बिजी करणं ठीक आहे, पण रानटी प्राण्यांचा पण बंदोबस्त करायला लागतो, नाही तर प्रॉब्लेम होतो. डुकरं वगैरे येतात, पळवावं लागतात. कुत्रे आहेत दोघं इथे, पळवत असतीलच. या म्हणजे चहा प्यायला या. मस्त गावाकडचा शेतातला कोरा चहा. लाडात आलेत बघा दोघं जण, मस्ती करतायत. बाचते आता समजेल. श्याम मागापासून म्हणतोय मिरच्या भाजायला लागल्या. बाबा मुला चांगला आहे इकडं. माझ्या नाही तुमचा रोप बी एखादा उपटायचा. गवार भाजायला लागली काय काय म्हणत. मी बोलो भाजायला लागली म्हणजे काय झालं, तर भाजायला लागली म्हणजे आता त्याला फळं धरायला लागली. बरोबर ना. 1 नंबर. कसं आहे कुठं गेलं ना तर तिकडची थोडी काय काय वेगळे शब्द असतात. तर आपण काय कोकणातलेच, पण माणगाव आणि संगमेश्वरमध्ये तरी येऊन लांब आहे. 10 किलोमीटरला काय काय शब्द चेंज होतात. तर भाजायला लागलेत सगळं. आता मिरच्या भाजायला लागल्यात. मिरच्या आता लागायला लागल्यात. त्या बघा इकडं मिरच्या आहेत. ही मुळा पण आहे मध्ये मध्ये. हा मुळा लागले तिकडे. मिरची लागले तर लागले ना. गोंड्याची फुलं पण आहेत तिकडं. होय तो मका आहे तिकडे त्या साईडला. ते उसासारखी रोपं दिसतात. अच्छा मका आहे काय? एक्का दुक्का लावलाय. ठीक आहे. फ्लावर आहे काय? कुठे रे? मस्त एकदम आहे रे फ्लावर. फ्लावर काय एकच लागतो का लागत राहतो? एकाला एकच. बघा हे फ्लावरचं झाड. बरंच काय काय पाहायला मिळत आहे शेतामध्ये. हे काय हो उंच? राय 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 राय. ची भाजी बनवतो मग घ्या मग घरात. बघू टेस्ट करून कशी लागते. कसली? त्याची भाजी म्हणतात बनव. कशाची? कुठल्या? राईच्या. या पानांची? याला राय येते कशी म्हणजे कसं शेंगा येतात? शेंगा दिलेला
शेंगा येतात काय? फुलं आली ना हां आता शेंगा येते. अच्छा. ती चुकून पडले का त्यात? नाही लावले दिसतं ते बघ. या धान्यामध्ये आलेली. होय काय? हां धान्यामध्ये आलेली एकदम. धने बी तुम्ही विकत आणलो काय? हो आता पण आणलाय पाव किलो. तुम्हाला आता पेरेन ते म्हणजे दिवस कुठे घेता येत. तरी 10-12 रायची झाडं आहेत. हे रायचं झाड पण मी पहिल्यांदा बघितलं. होय. चला आता परत थोडंसं अजून पुढे जाऊ. निलेशच्या वाड्यावर म्हणजे निक्याचे ना. निक्याचं पण पुढे वाडा आहे आणि पुढं नदी बिदी आहे काय काय अजून. फिरूया जरा गावाला. कसं फेरफटका मारायला मजा येते. बऱ्याचशा गोष्टी पण नवीन नवीन कळतात. भाज्या 2-3 भाज्या नवीन कळायला म्हणजे झाडं नव्हती माहिती. पावसाळ्यात ना भेटतात चिंबोरे इकडे रात्रीचं बॅटरीवर ना. दिवाळीमध्ये आलो होतो ना. होता पाणी दिवाळीला. दिवाळीला पाणी होता. बो 25-30 भेटला होता. अच्छा म्हणजे वरपर्यंत गेलो होतो. ओके. ते पाणी मे महिन्यापर्यंत असतं. आम्ही हा मे महिन्याच्या एंडिंगला हा पाणी मारतो उपसतो. हाच उपसतात काय तो? तो वेगळा तो वरचा वेगळा आणि हा पण उपसता. हा आम्ही इकडे काही जण म्हणजे तेव्हा पाणी कमी असतो भरपूर. ओके. पण बऱ्याच वेळ एक अख्खी रात्र ते पाणी आठवलं. होय ना. 2 मजली. अच्छा. तर हा इकडचा धरण. गावाला आमच्याकडे पण असे पाटबंधारे बांधले गेलेत. पण हे ॲक्च्युली नदीचं जे पात्र आहे ना ते मोठं आहे. हे लांबलंच आहे बघा इकडून असं पूर्ण. आणि सनसेटची आता वेळ आहे. सूर्यास्त आता होईल थोड्या वेळामध्ये. तर हे पात्र मोठं असल्यामुळं कसं आहे इकडे जे पाणी साचलं आहे ना ते पण तेवढंच भरपूर साचलं आहे. कारण आमच्याकडे एवढं पाणी साचत नाही. मोठी आहे नदी एकदम ही बघा. आणि पाणी अजूनपर्यंत आहे. हा जानेवारी महिन्यात एवढं पाणी आहे म्हणजे बरंच पाणी आहे. श्याम सांगत होता मे महिन्यामध्ये वगैरे पाणी कमी होतं. तोपर्यंत काय नंतर पाऊस येतोच. प्रत्येक गावामध्ये असे काही ना काहीतरी पॉईंट्स असतात नदीवरचे. तसं हे धरण मस्त आहे एकदम. संध्याकाळचं तर भारी वाटतं एकदम. क्लायमेट आता चांगलं झालं आहे कारण आता सूर्यास्ताची वेळ आहे. आणि सूर्यास्ताची वेळ म्हणजे एक नंबर. ही पूर्ण बघता ही निक्याची शेती. तर भाऊ सांभाळतो ॲक्च्युली. निलेश नाव त्याचं निलेश. तर पाणी बघा सोडलं आहे. आणि ॲक्च्युली चांगलं काय माहिती आहे बाजूला नदी आहे. नदीच्या बाजूला हे सगळं केली जाते शेती. समोर दिसतोय तो वाडा तिकडे. तलाव पण खोदला. काय बोलतो तलावामध्ये? आधुनिक शेतकरी इकडे भरपूर आहे बघा. ताग हे शेतकरी स्वतःच नाही बघत गुरांचं पण बघतो. हे पहिला नाही ना. हां एकदा ओला गवत संपला ना. हां पुढच्या 2-4 महिन्यामध्ये ह्या म्हणजे ओलं नाही भेटत पावर त्यांना. हाऊस. अच्छा आवडीचं. पण ते तर काय त्याला येतच जातं का कापत गेलं की खालून? कापायचं. हा फुटत राहतात. अच्छा ते बी यायला लागला ना. हा. तेव्हा पण अच्छा तिकडे जायचं तलाव बिला बघा. चल मग तोपर्यंत हा येईल. कोंबड्या वेगळे पाले आहेत. खोदलेलं तळ. ही बघा ही भात शेती डायरेक्ट SRT पद्धत. काय SRT पद्धत म्हणजे ह्याच्यात लावणी हा प्रकार नाही. डायरेक्ट पेरलं की उगवलं. हाच आहे का टाकी? मजबूत उंच आहे रे. काय नाव आहे याचं रे? लुक्का. निक्याचं लुक्का. उंच आहे मजबूत. गावठीच आहे. चोर आला की संपलाच याच्या पुढ्यात. गायब ना. हा दिसतोय बघ कसा मजबूत. बस बाबा आता बस. ऐकला रे. अरे मांजर ये तू ये. हा तुला पण घेतो. या काय झालं असं नाव झाला. या काय बाहेर काढले ना. नक्या बाहेर काढले नाही काय ना काय. हे प्रेमाने काढलेलं नक्या बाहेर असतात. ते गुरगुर होते ना. गुरल्यावर खाली ठेवायचं. हे गुरगुरते ना गुरगुर मग त्याला मजा येते. बरं वाटतंय. हा गुरगुरते ना. हां काय निल्याला बोलूया ह्याला सोडव.
तर इकडे हे मिरचीची रोपं ठिबक सिंचनने होत आहे ती. मिरच्याच भरपूर आहेत वाटतं. फ्लावर आणि मिरची दोन्ही आहे, सगळ्या ठिकाणी आहे फ्लावर. लांब लचक ते बघा, नजर जाईपर्यंत तिकडे मिरचीचं रोप आहे. टोमॅटो पण बाजायला लागला आता. लागले टोमॅटो आतमध्ये, ते बघा टोमॅटो. इकडे टोमॅटो लागलेत, या बाजूस पण लागलेत. पलीकडे वांगी आहेत साईडच्या बाजूने अशी रस्सी, ती त्याच्यातच राहतील. म्हणजे काय ऍक्च्युली काय झालं, टोमॅटो हे भाजायला लागले ना हां, जास्त की असं लटकतात ते खाली पडतो पडतं. झाड, कमकुवत झाड ना एकदम हां हां हां, पडतो. त्यामुळे एकदा पडला ना झाड मग काय नाही. हां, पडायला लागले होता ते. मग तो गेला, जास्त पीक नाही, तो पडल्यावर तरी कमकुवत होतो तो. अच्छा अच्छा, म्हणून बाजूने किंवा बांधलं. मोडू शकतात लगेच. तारा बांधल्यात बघ, तारा बांधलेत, हे बघ बाजूने हां, पण बांधल्यात. बांधले. कोथिंबीर विकायला तयार. कोणाकोणाला हवे पटापट घेऊन जा. गवार गवार लागलेली कुठं? त्याला बाहेर लागले गावात. लागले खाली? मग मला फुलंच वाटली. फुलांच्या इथं आतमध्ये लागतात त्या. ऍक्च्युली काय ही मोठी होतात असे असे उंच होतात ना. हां ऍक्च्युली शेतावर काळोख झाला आहे, पण इकडे एक लाईट आहे, उजेडच आहे. हां, तर शेत वगैरे फिरलो आणि आता कसं थोडी काका आहेत ना, ते सगळी भाजी वगैरे काढत होते. आता भाजी वगैरे काढून झाले, आता घरी जातो आहे. समोरचं क्लायमेट बघा कसं झालं आहे. 6:45 वाजलेत, म्हणजे आता सनसेट होऊन साधारण पाऊण तास झाला आहे. वरती चांदोबा मामा पण आलेत. एकदम असे चंद्रकोर आहे रे. चला आता घरी जाऊया, काळोख पडला आहे बऱ्यापैकी, निघूया. तरी पण नाही करून 20-1 मिनटं जातात नाही. 20-25 मिनिटं जातात. हो, चला मंडळी, फायनली वाड्याकडून आता घरी आलो आहे. मळा वगैरे मस्त पाहिला आपण, आणि छान मळा आहे. म्हणजे इकडे मानगाव साईडला बऱ्यापैकी आहे ना, असे मळे केले जातात भाजीचे, आणि मग ती विकली जात आहे. तर फेरफटका उठायचाच. तर आता घरी आलो, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. तर काळोख पण झाला आहे, तर आतापुरतं इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.